श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे आणि एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे हा. आणि मला खरंच बरं वाटलं की गुरुचरित्र पारायण करण्याची ओढ ही सगळ्यांना आहे. तर गुरुचरित्र पारायण कसं करावं, काय खावं, त्यामध्ये नियम अटी कोणत्या आहे, काय काय नियम पाळावे, तर हे सगळं मी आज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर सर्वात अगोदर आपण विषय घेऊया की गुरुचरित्र पारायण का करावं आणि गुरुचरित्र पारायणाचं महत्त्व. आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र, पाचवा वेद म्हणजे गुरुचरित्र. आणि तुमच्या आयुष्यामध्ये कुठले दुःख, संकट, कुठल्याही प्रकारची अडचण असो, हे गुरुचरित्र पारायण केल्यामुळे नाहीशा होतात आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. मग तुमच्या आयुष्यामध्ये जगाच्या पाठीवर कुठलीही समस्या असो, काहीही असो, हे गुरुचरित्र पारायण एकच त्याचं हल आहे की तुम्ही पारायण करा. जो करेल सेवा त्यालाच मिळेल मेवा. ह्या वाक्याचं जे काही आहे तर ते आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना कळतं. आणि गुरुचरित्र पारायण हा एक असा दिव्य ग्रंथ आहे की ज्याने पारायण केले आणि त्याला काही अनुभव आला नाही असं होतच नाही. तर आता गुरुचरित्र पारायण कसं करावं. तर गुरुचरित्र पारायण हे अतिशय पवित्र ग्रंथ आहे. तर याची गुरुचरित्र ग्रंथातच दिलेलं आहे, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. तर दिनशुद्धी बघायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला जर तुम्हाला सप्ताह पारायण करायचं आहे 7 दिवसाचं, कुणी 3 दिवसाचं करतं, कुणी 1 दिवसाचं करतं आणि कुणी 7 दिवसाचं करतं. आता मी अजून 3 दिवसाचं पारायण मी कधीच केलं नाही. फक्त 7 दिवसाचा पारायण पद्धत जी आहे तीच मी करते दरवर्षी. आणि दरवर्षी करते, दर महिन्यालाही मी गुरुचरित्र पारायण करते. जर तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा की जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा. प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करा आणि काय आयुष्याचं कायापालट होतं ना, याचा अनुभव तुम्हीच घ्याल. तर आता गुरुचरित्र पारायण हे कसं करावं. तर गुरुचरित्र ग्रंथात दिलेलं आहे की आपण हे शनिवारी सुरू करायचं आणि याची जी सांगता आहे ती शुक्रवारी येत असते. तर तो शुक्रवार जो निजानंद सरस्वतीचा वार असतो. पण जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण त्याच्यातच दिलेलं आहे की केव्हाही तुम्ही करू शकता, दिनशुद्धी बघायची गरज नाही आहे. फक्त आपले जे मासिक धर्म आहे, काही अडचणी आहे त्या पाहून तुम्ही गुरुचरित्र पारायण सुरुवात करायची. तर आता ठरवलं की गुरुचरित्र पारायण करायचं, तर आदल्या दिवशी तुम्ही 4 कुत्रे आणि 1 गाईला नैवेद्य द्यायचा आहे. म्हणजे जे चाणक्या करतो बघा आपण छोट्या छोट्याल्या, त्या चाणक्या आपल्याला 4 कुत्र्यांना आणि गाईंना द्यायच्या आहे. ते केलं तर आदल्या दिवशी असो किंवा आदल्या 2 दिवस अगोदर आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडत राहायचं आहे. आणि थोडीशी ज्या ठिकाणी आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत ती जागा, ती खोली स्वच्छ करून घ्यायची आहे. आता जर तुमचं अचानक ठरलं तर त्या दिवशी संध्याकाळी असो किंवा सकाळी असो, तुम्ही थोडीशी तेवढी जागा स्वच्छ करून घ्या. पाण्यामध्ये गोमूत्र टाका आणि तेवढी फरची पुसून घ्या. तर ही झाली स्वच्छता. आणि तुम्हाला आता गुरुचरित्र पारायण सुरू करायचं आहे. तर गुरुचरित्र पारायण हे आपण पहाटे 3 पासून ते संध्याकाळी 4 पर्यंत वाचू शकतो. त्यानंतर गुरुचरित्र वाचायचं नाही. म्हणजे तुम्हाला जर ब्रह्ममुहूर्ताला टाईम नाही भेटला तर तुम्ही केव्हाही 4 पर्यंत केव्हाही वाचू शकता. फक्त एवढं आहे की 12 ते 12:30 हा टाईम दत्त महाराजांच्या भिक्षेचा असतो. त्यामुळे गुरुचरित्र त्या टायमाला वाचायला चालणार नाही. आणि पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्तालाच जे काही गुरुचरित्र वाचन आहे ते करा. ब्रह्ममुहूर्ताला वाचलेलं खूप चांगलं असतं आणि अनुभवही खूप येतात. आणि महाराजही आपल्या जी सेवा आहे ती ऐकतात. आता गुरुचरित्र पारायण तुम्ही सुरुवात केली, 3 वाजता उठला सकाळी, तर 3 वाजता असो किंवा दुपारी, ज्या दिवशी सुरुवात करायची त्या दिवशी सगळ्यात अगोदर स्नान करायचं. जिथे पारायण करायचं आहे ती फरची वगैरे पुसून घ्यायची आणि एक चौरंग घ्यायचा आहे. तर त्या चौरंगावर महाराजांचा फोटो ठेवायचा. त्या फोटो ठेवल्यानंतर दत्त महाराजांचा असला तर दत्त महाराजांचा ठेवा, नाहीतर स्वामी समर्थ महाराजांचा ठेवला तरीही चालेल. एवढं ठेवलं आणि त्यानंतर महाराजांच्या उजव्या साईडला कळस मांडायचा. कळस नसेल तुम्हाला मांडायचं तर तुम्ही नारळही ठेवू शकता. तर ते ठेवलं. त्यानंतर या डाव्या साईडला घंटी, उजव्या साईडला शंख आणि मधी गणपती बाप्पांची स्थापना करायची. एवढं झालं. त्यानंतर आपल्याला ठेवायची आहे आपली गुरुचरित्र पारायणाची पोथी. आणि मी माझ्या गुरुचरित्राची कशी मांडणी केली हे उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच. तर एवढं ठेवलं. आणि जर तुमच्याकडे जागेची कमतरता असेल तर तुम्ही फक्त पोथी ठेवून, पाटावरती पोथी ठेवून तेवढी जरी वाचन केलं, तेवढी मांडणी केली तरीही छान आहे. नाही तर मांडणी खूप भरपूर करायची, खूप फुलं वगैरे ठेवायची आणि सेवा मनातून करायचीच नाही. या सेवेला काहीही अर्थ नाही आहे. आता मांडणी झाली. आता नियम काय काय पाळायचे. सगळ्यात पहिला नियम, कांदा लसूण वर्ज्य. म्हणजे 7 दिवस आपल्याला
बिना कांदा लसणाची भाजी खायची आहे. मग ती भाजी कुठलीही असो, असं काही नाही की तुम्ही हे खा की ते खा. आणि मेन म्हणजे ना, मी खूप लोकांचं बघितलेलं आहे की त्यांना पारायणाच्या ऐवजी काय खायचं याचाच खूप प्रश्न पडलेला असतो. म्हणजे त्यांना पारायणाच्या ऐवजी काय खायचं याचंच खूप टेन्शन आलेलं असतं. पण अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि गुरुचरित्र पारायण हे काहीच कठीण नाही आहे. फक्त पहिल्यांदा तुम्ही एकदा गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा आणि दत्त महाराजांना आपला वडील, आपला भाऊ, आपले माता पिता म्हणून पारायण करा. आणि आपल्या माता पिता आपल्याला कशाला काही त्रास देईल बरं का, काही चुकलंही तर दत्त महाराजांना विनंती करा की महाराज माझी जी काही या पारायणामध्ये चूक होईल ती सांभाळून घ्या आणि माफ करा, एवढी विनंती तुम्ही महाराजांना करायची. त्यानंतर तुम्ही मांडणी वगैरे केली तर सगळ्यात अगोदर संकल्प करायचा. आणि संकल्प हा पहिल्याच दिवशी करायचा आहे. त्यानंतर संकल्प सोडला की तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता. आणि दुसरा जो नियम आहे तो नियम आहे की कडकडीत ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचे असते. परान्न वर्ज्य कुठलंही म्हणजे परान्न घ्यायचंच नाही आहे. जर तुम्ही ड्युटीला जात आहात आणि तुम्हाला परान्न घ्यायची वेळ आलीच तर ते स्वखर्चाने घ्यावं. म्हणजे तिथे आपण पैसे देऊन खाऊ शकतो, म्हणजे ते अन्न आपलं झालं. स्वखर्चाने खाल्लं तर आई, जर तुम्ही माणसं करत असाल तर आई, पत्नी, मुलगी यांच्या हातचं तुम्ही खाऊ शकता, काही हरकत नाही आहे. आणि जर महिला करत असेल तर कांदा लसूण कडकडीत वर्ज्य ब्रह्मचर्य पाळायची आहे. आणि 7 दिवस आपल्याला बेडवर न झोपता खाली जमिनीवर झोपायचं आहे. जमिनीवर म्हणजे तुम्ही जी काही आथरून वगैरे आहे, शॉल, जी सतरंजी चटाई टाकून झोपू शकता. आणि सहज तुम्ही ना डाव्या कुशीवर झोपा. डाव्या कुशीवर झोपणं म्हणजे की महाराज आपल्या स्वप्नात येत असतात. म्हणजे बऱ्याच सेवेकरांचा अनुभव आहे की महाराज त्यांना स्वप्नात दृष्टांत देतात, हेही खरं आहे. त्यानंतर नियम खाली झोपायचं, एवढं झालं. आणि होता होईल तुम्हाला जेवढा मौन पाळता येईल, म्हणजे जिथं खरंच बोलण्याची गरज आहे तिथंच बोला ना. म्हणजे असं व्यर्थ बडबड करू नका, एवढं लक्षात ठेवा. हे झालं खाण्याचे पण नियम झाले. आणि तुम्ही कांदा लसूण सोडून काहीही खाऊ शकता. आणि एक धान्य खायचं आहे. एक धान्य म्हणजे काय, जर तुम्ही पहिल्या दिवशी पोळी खाल्ली तर 7ही दिवस गव्हाचीच पोळी खायची आहे. बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर हे खायचं नाही आहे. एक धान्य त्याला म्हणतात. तर आणि डाळी दुळी पण बरं का, ज्या आपण डाळी करतो त्याही खायच्या नाही आहे, फक्त पोळी खायची आहे. एक धान्य त्यालाच म्हणतात. डाळी ही धान्यातच मोडते, तर त्यामुळे डाळीही खायच्या नाही आहे, फक्त पोळी खायची. आणि जर तुम्ही पहिल्या दिवशी बाजरीची भाकर खाल्ली तर 7ही दिवस तुम्हाला बाजरीची भाकर खायची आहे. आता हे नियम झाले. आता तुम्ही पारायणाला बसलात तर आपण घरामध्ये जे काही अन्न शिजवतो बिना कांदा लसणाचं, तर ते अन्न शिजवलेलं अन्न दररोज महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवून सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. आणि जे काही अध्याय आहे, जे आपल्याला दररोज अध्याय वाचावं लागते, किती अध्याय हे आपल्याला त्या पोथीतच मिळून जाईल. आणि पोथी तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळून जाईल. आणि जी आपली दिंडोरी प्रणीत पोथी आहे तीच महिलांनी वाचावी, कारण की जो मूळ ग्रंथ आहे तो महिलांना वाचायला चालत नाही. जो दिंडोरी प्रणीत आहे आपल्या गुरुमाऊलींनी आपल्यासाठी केलेला, तो ग्रंथ महिला वाचू शकतात. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होता की महिला गुरुचरित्र पारायण करू शकता का, तर हो, बिनधास्त तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. मी खूप दिवसाने करते, माझं काही वाईट झालं नाही, जे झालं ते चांगलंच झालं आहे. आणि असं कोणी, फक्त जी मूळ पोथी आहे ती महिलांनी वाचू नये. दिंडोरी प्रणीत जी पोथी आहे ती महिलांना वाचायला चालते. आता सांगता कशी करायची गुरुचरित्र पारायणाची, तर सांगता आता तुमचं जे अध्याय आहे ते वाचायचे. आणि केंद्रामध्ये काय करतात, जेव्हा सप्ताह चालू असतो 8व्या दिवशी सांगता करतात, पण जेव्हा घरी असतात आपण 7व्या दिवशी सांगता करू शकतो. तर सांगता कशी करायची, आपले जे काही अध्याय आहे ज्या दिवशीचे वाचायचे तर ते वाचून घ्यायचे आहे. आणि महाराजांना, दत्त महाराजांना घेवड्याची शेंगा याची भाजी खूप आवडते, तर त्या दिवशी तुम्ही गोडाचा नैवेद्य करा. मग तुम्ही पुरण करू शकता किंवा खीर करू शकता, तुमच्या मनावरती तुम्हाला काय करायचं आहे. पण मी सांगायचं सहसा पुरणच करा, कारण की आपण जेव्हा महाराजांची शेवटच्या दिवशी आरती करतो तेव्हा एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये अर्धचंद्र काढायचा, पूर्णाने असं थापायचं त्याला, आणि त्यामध्ये 11 किंवा 21 वाती लावून त्याने महाराजांना ओवाळायचं आहे जेव्हा आपली शेवटच्या दिवशी आरती होईल तेव्हा. तर आरती वगैरे आपल्याला तशी करायची. मग आपल्याला सांगतेच्या दिवशी 4 नैवेद्य दाखवायचे आहे. आपण दररोज एकच नैवेद्य दाखवतो, पण सांगतेच्या दिवशी आपल्याला 4 नैवेद्य दाखवायचे. एक दत्त महाराजांचा, एक आपल्या गुरुचरित्र पोथीचा, एक जो काही आपली कुलदैवत आहे त्यांचा, आणि एक देवघरातल्या देवांचा, असे 4 नैवेद्य आपल्याला काढायचे आहे. तर 4 नैवेद्य काढून महाराजांसमोर ठेवायचे, त्याला पाणी फिरवायचं आणि महाराजांना विनंती करायची की महाराज, मी जे काही हे पारायण केलं ते त्याचं फळ मला द्या आणि ही सेवा माझी गोड मानून घ्या ना, अखंड अशी सेवा मला आयुष्यभर घडू द्या, एवढीच विनंती महाराजांजवळ करा. महाराज कशाचीच काहीच कमी पडू देणार नाही. आणि हे सगळं झालं, आरती वगैरे झाली, महाराजांना नैवेद्य दाखवला, आपण ते नैवेद्य खाऊ शकता. एक जो नैवेद्य आहे तो गाईचा असतो बरं, तो गाईचा नैवेद्य जो आहे
तो गाईला चारून द्यायचा. बाकीचे 3 नैवेद्य तुम्ही खाऊ शकता. आणि हे सगळं झालं, नैवेद्य वगैरे तुम्ही खाल्ले, बाकीचं सगळं. आता पोथी पूजा कशी उचलायची, तर पूजा तुम्ही संध्याकाळी उचलू शकता किंवा दुसऱ्या दिवशी उचलू शकता, तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा उचलायची. तर पूजा पहिले कशी उचलायची, आपली जी पूजा आहे त्याला पहिले हळदी कुंकू द्यायचं, कळशाला हळदी कुंकू द्यायचं, महाराजांना विनंती करायची, मी ही जी सेवा केली ती तुम्ही गोड मानून घ्या. आणि जो गुरुचरित्र ग्रंथ राहतो तो उचलायचा, आपल्या कपाळी लावायचा आणि ठेवून द्यायचा. म्हणजे आपलं पूजा जी आहे ती हल्ल्या गेली आहे. आणि 7 दिवस एक लक्षात ठेवायचं की आपला जो ग्रंथ आहे तो हलवायचा नाही आहे. नाहीतर लोक काय करतात, तो ग्रंथ उचलतात, वाचतात आणि डबल ठेवून देतात. असं करायचं नाही आहे. ग्रंथ हलवायचाच नाही. 7 दिवस तसाच ग्रंथ ठेवायचा आहे. आला तुम्ही पान जे काही अध्याय आहे ते उघडा, वाचा आणि परत जसे तसे ठेवून द्या. आणि ग्रंथ कधी उघडा ठेवू नये. उघडा म्हणजे कसा, की त्याच्यावर काही ना काही झाकण हवं, एखादा कपडा टाकलेलाच हवा. असंच गुरुचरित्र आपल्याला पाहिजे. तर ह्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण करा. आणि महिलांनी असं आहे की महिलांनी साडीवरच गुरुचरित्र पारायण करा. अहो, महाराज तुमचं मन बघतात, तुम्ही कोणते वस्त्र घातलेले आहे, काय वस्त्र घातलेले, याच्याशी महाराजांना काही घेणं देणं नाही. तुम्ही सेवा किती मनातून करताय हे महाराजांना घेणं देणं आहे. फक्त एवढं महिलांनी एवढं करायचं की डोक्यावरती ओढणी असो, ओढणी घ्यायची आहे आणि काळे कपडे घालायचे नाही आहे. काळे कपडे शक्यतो टाळा. शक्यतो म्हणजे घालूच नका काळे कपडे. जोपर्यंत आपलं पारायण चालू आहे तोपर्यंत काळे कपडे आपल्याला घालायचेच नाही आहे. आणि आपलं एकच आसन पाहिजे. तुम्ही पूर्वभिमुखच पूजा मांडा, म्हणजे आपलं तोंड जे आहे ते पूर्वेकडे येईन वाचण्याच्या वेळी. असंच पूजा मांडा तुम्ही. आणि दिनशुद्धी बघायची गरज नाही आहे. तुम्हाला सेवा करा आणि सेवेकरी व्हा एवढंच सांगेल. आणि मन पवित्र ठेवून गुरुचरित्र करा. आणि गुरुचरित्र तुम्ही वाचायला गेलात ना तर एवढं त्यामध्ये रमून जातं ना, ते अध्याय केव्हा संपतात काय माहिती. आणि संपायच्या भानगडीत पडू नका. म्हणजे आता तुम्ही घेतला आहे आणि फास्ट वाचून आपल्याला ग्रंथ संपवायचा आहे अध्याय, असं करू नका. शांत मनाने वाचा. आणि काय करायचं, ज्या आता आपल्याला मेन जे आहे तर ते राहिलंच होतं. मेन जे आहे आपल्याला गुरुचरित्र पारायण सुरू केलं त्या दिवशीपासून संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं आपल्याला. तर कारण की आपल्या ज्या काही गुरुचरित्रामध्ये पारायण वाचताना चुका होणार आहे त्या महाराज टाळण्यासाठी, त्या म्हणजे त्याचं जे काही हे आहे ते आपल्याला लागत नाही, त्यासाठी आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं दररोज संध्याकाळी. तर तुम्हाला विष्णू सहस्रनाम हे दररोज वाचायचंच आहे. हेही तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल. तर मी सगळ्यांना विनंती करेल की येणाऱ्या दत्त जयंतीला असो किंवा ह्या महिन्यात असो सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करा. आणि जर तुम्हाला केंद्रात जर पारायण करायचं संधी भेटली तर प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ती संधी सोडू नका. कारण की जिथे महाराजांचं अधिष्ठान आहे तिथे बसून आपल्याला महाराजांसमोर महाराजांच्या साक्षीने पारायण करायला भेटत आहे. यासारखं मोठं भाग्य नाही आहे. तर जर तुम्हाला केंद्रात पारायण करण्याची जर संधी मिळाली तर अवश्य केंद्रात पारायण करा. आणि जर नाहीच मिळाली तर आपल्या घरी महाराज आहे तिथेही तुम्ही पारायण करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करा. आणि गुरुचरित्र पारायणाबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.